हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, नाशिक, पालघरसह काही भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय। पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याला आणखी माहिती देतील। राज्यातल्या मराठवाडा परिसरामध्ये आज सुद्धा पाऊस पाहायला मिळतोय। एक पूरस्थिती झाल्यानंतर दुसऱ्या पूरस्थितीचा शेतकरी सामना करतायत। आज नेमकी राज्यात काय स्थिती आहे आणि पुढे कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान विभागाचे SD सानप सर आहेत। सर, सध्या आपण ऑरेंज अलर्ट दिलेला होता, पुढचे 2 दिवस कसे असणार आहेत? कारण एक दिवस पाऊस बंद झाला, त्यानंतर आणखी जोरदार पाऊस मराठवाड्यात पाहायला मिळतो। येस, येणाऱ्या 24 तासांसाठी मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे आणि त्यानंतर वॉर्निंग्स नाही आहेत काहीही। म्हणजेच येणारे 24 तास तिकडे जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहील। मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी उद्यापासून नाही आहे। साधारण ही स्थिती का निर्माण झाली आहे? कारण इतर वेळी आवर्षणग्रस्त भाग असणारा मराठवाडा यावेळेस क्षमतेपेक्षा जास्त पाऊस, नद्या सुद्धा दुथडी भरतात। का स्थिती ही, काय वातावरणात निर्मिती काय झाली वेगळी? हो, याच्या आधी पण आपण डिस्कस केलं होतं की हे जी सिस्टम आहे, हे जे होत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं। जनरली उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये ज्यावेळी सिस्टम्स तयार होतात त्यावेळी त्या मध्य प्रदेश किंवा सेंट्रल इंडियाला जास्त इम्पॅक्ट करतात, परंतु ज्यावेळी एखादी सिस्टम सेंट्रल बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असेल तर ती ज्यावेळी पश्चिमेकडे मूव्ह होते तर त्यावेळी ती मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राला सुद्धा इम्पॅक्ट करते आणि त्याच ह्यावेळी बॅक टू बॅक तिसरी सिस्टम ही जी आहे ती मराठवाड्यावरून जाताना आपल्याला दिसते, म्हणजे तिकडे तयार होऊन मराठवाड्यावरून जाताना दिसते आणि म्हणून तिथे इतका जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतोय। सर, अनेक जण असं म्हणतात की हा मान्सून परतीचा मान्सून आहे का? परतीचा मान्सूनचं नेमकं काय स्थिती आणि राज्यातल्या इतर भागात काय, मध्य महाराष्ट्र, गोवा? ओके, आता परतीचा मान्सून जर म्हणाल तर सध्या नॉर्थ वेस्ट इंडियामधून म्हणजेच राजस्थान, त्यानंतर उत्तराखंड, जम्मू अँड काश्मीर, हिमाचल, त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा काही भाग आणि राजस्थानचा पूर्ण भाग आणि त्याचबरोबर गुजरातच्या छोट्या रिजनमधून आणि मध्य प्रदेशच्या थोड्याशा रिजनमधून मान्सून जो आहे तो परतलेला आहे, परंतु महाराष्ट्र असेल किंवा इतर उर्वरित देश आहे यातून तो परतलेला नाही। आता जर आपण सरासरी किंवा ऑन अन ॲव्हरेज जर महाराष्ट्रातून मान्सून परतण्याची जर तारीख बघितली तर ती 5 ऑक्टोबरला सुरू होते आणि 10 ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून परतलेला असतो। तर सध्याचा जो पाऊस आहे हा मान्सूनचाच पाऊस आहे आणि येणारे 5 ते 7 दिवस तरी वातावरण महाराष्ट्रातून मान्सून जाण्यासाठी पोषक नाही आहे। तर आपण त्यानंतरच हा जो मान्सून आहे तो महाराष्ट्रातून कधी परतेल हे सांगू शकू। कालपासून मुंबई, ठाणे, पुण्यात सुद्धा पाऊस पडते। मध्य महाराष्ट्र, कोकणात काय स्थिती आहे? विदर्भात? राईट, आता काल जे डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र विदर्भावर होतं ते थोडंसं पुढे सरकून ते आता उत्तर मध्य महाराष्ट्र आणि ॲडजॉइनिंग पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे तिथे स्थित आहे आणि त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र असेल किंवा उत्तर कोकण किनारपट्टीचा प्रदेश असेल तिथे जास्त पाऊस आता आपल्याला मागील काही तासांपासून होताना दिसतोय आणि येणारे 24 तास सुद्धा तो तसाच असणार आहे। म्हणून उत्तर मध्य महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील घाटमाथे असेल किंवा किनारपट्टीचा प्रदेश असेल तिथे रेड अलर्ट आजच्यासाठी दिला गेलेला आहे। उद्या येलो अलर्ट, उद्या ऑरेंज अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर किनारपट्टीच्या प्रदेशासाठी आणि परवापासून येलो अलर्ट आहे, म्हणजेच परवापासून बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्रातील की पावसाचा जोर कमी होईल। तर पुढचे 24 तास जो आहे तो पावसाचा जोर असाच असणार आहे आणि पश्चिम उपसागरात तयार झालेले वारे हे तिसऱ्यांदा मराठवाड्यातून जात आहेत आणि त्यामुळे हा सगळा पाऊस पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया हवामान विभागाने दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।